सोलापूर जिल्ह्यात बनावट रासायनिक खतांचे उत्पादन, साठवणूक आणि विक्रीच्या रॅकेटचा कृषी विभागानं पर्दाफाश केला आहे। मोडणीम येथील रेवणसिद्ध ॲग्रो एजन्सीच्या गोडाऊनमध्ये राष्ट्रीयकृत इफ्को आणि PPL कंपनीच्या लोगो असलेल्या हजारो बनावट खतांच्या बॅगा जप्त करण्यात आल्या। यातून शेतकऱ्यांची सुमारे 15 ते 20 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। पुरवठादार रामलिंग माळी, राहणार बैरागवाडी, तालुका माडा आणि उत्पादक दीपक सस्ते, राहणार ढवळेवाडी, तालुका पलटण, जिल्हा सातारा यांच्या विरोधात टिंबुर्णी पोलीस स्टेशनमध्ये खत नियंत्रण आदेश 1985, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि फसवणुकीच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून या रॅकेटमध्ये आणखी काही जणांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त होत आहे। कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाला गोपनीय माहिती मिळाल्यानंतर 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता ही कारवाई सुरू करण्यात आली। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या सूचनेनुसार आणि विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने, पुणे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रेवणसिद्ध ॲग्रो एजन्सीचे मालक रेवण तनपुरे यांच्या गोडाऊनवर छापा टाकला। गोडाऊनमध्ये 10-26-26 NPK ग्रेडच्या 450 बॅगा प्रत्येकी 50 किलो आणि 18-46-00 DAP ग्रेडच्या 320 बॅगा प्रत्येकी 50 किलो आढळून आल्या। या बॅगांवर इफ्को आणि PPL कंपनीच्या अधिकृत लोगो, बॅच नंबर आणि उत्पादन तारखा छापलेल्या होत्या, परंतु त्या पूर्णपणे बनावट होत्या। इफ्को कंपनीचे प्रतिनिधी रवींद्र मोरे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बॅगांची तपासणी केली आणि त्या कंपनीच्या अधिकृत उत्पादन नसल्याचंही लेखी निवेदन दिलं। पथकाने केलेल्या प्राथमिक तपासात उघड झालं की दीपक सस्ते हे फलटण येथील एका छोट्या युनिटमध्ये स्वस्त कच्चा माल वापरून हे खत तयार करत होते। त्यात नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण नाममात्र असून उरलेला भाग राख, वाळू आणि रंगीत केमिकल्सने भरलेला होता। रामलिंग माळी हे खत मोडणीम, माडा, बार्शी आणि परिसरातील डीलर्सना 20 ते 30% स्वस्त दरात पुरवठा करत होते। शेतकऱ्यांना हे खत अधिकृत ब्रँडचे समजून विकले जात होते, त्यामुळे पिकांच्या उत्पादनात 40 ते 50% घट होण्याची शक्यता आहे। यातून जिल्ह्यातील सुमारे 500 ते 700 शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे। कारवाईचं नेतृत्व पथक प्रमुख हरिदास हावळे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांनी केलं। यांच्यासोबत सदस्य सचिव बाळू बागल, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, मोहीम अधिकारी अजय वगैरे, जिल्हा कृषी अधिकारी सागर बारावकर, कृषी अधिकारी शरद गावडे, कृषी अधिकारी गुणनियंत्रण माडा, प्रवीण झांबरे, कृषी अधिकारी गुणनियंत्रण मोहोळ, विलास मिस्किन, कृषी अधिकारी गुणनियंत्रण बार्शी आणि गणेश पाटील, कृषी विभाग बार्शी यांनी भाग घेतला। जप्त खतांचे नमुने पुणे येथील राज्य खत गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त होणार आहे। 31 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी शरद गावडे यांनी टिंबुर्णी पोलीस स्टेशनला याबाबत फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील आणि त्यांच्या पथकाने गोडाऊन सील केलं आहे। पुरवठादार आणि उत्पादकांच्या बँक खात्यांची चौकशी सुरू असून रॅकेटचा मास्टरमाइंड कोण आहे आणि हे खत किती काळ विकले जात होते याचा देखील तपास पोलीस करत आहेत। जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी या कारवाईचं स्वागत केलं असून बनावट खत विक्रेत्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे। या प्रकरणी पुढील सुनावणी स्थानिक न्यायालयात होणार आहे। ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा।